28 जानेवारी 2026 दैनंदिन चालू घडामोडी MPSC जागरणद्वारे आजचे महत्त्वाचे प्रश्न 1. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. जानेवारी 26. स्पष्टीकरण संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस 2026 साजरा केला. दरवर्षी जानेवारी 26 रोजी साजरा केला जाणारा हा दिवस स्वच्छ ऊर्जेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, कृतीला चालना देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे एक जागतिक व्यासपीठ म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 2. अलीकडेच बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये कोणाला भारतेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे सी. नमिता गोखले. आता पाहू अन्य महत्त्वपूर्ण पुरस्कार. इलैयाराजा यांना अजंता एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये पद्मपाणी पुरस्कार मिळेल. चंदना सिन्हा यांना भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान मिळाला. टोबी केअर्स यांना पर्यावरणासाठी प्रतिष्ठित टायला पुरस्कार मिळाला. दुर्मिळ समुराय मार्शल आर्ट सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पवन कल्याण ठरले आहेत. इटलीने गोव्याचे उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांना प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय सैन्याच्या महिला अधिकारी स्वाती शांता कुमार यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. प्रश्न 3. अलीकडेच जागतिक आर्थिक मंचाने कोणत्या राज्यात चौथे औद्योगिक क्रांती केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नजीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. आंध्र प्रदेश होप आयलँडवर सॅटेलाइट लॉन्च सुविधा विकसित करणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जाईल. आंध्र प्रदेशच्या पोड्रू खादीला GI टॅग मिळाला आहे. आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने पुरामुळे भवानी बेट बंद केले आहे. भारताचा सर्वात मोठा भू-औष्णिक ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्प आंध्र प्रदेशात स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रश्न 4. अलीकडेच आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? याचे अचूक उत्तर आहे सी. तेलंगणा. तेलंगणा राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी. जनजातीय आदिवासी वैद्यांसाठी भारताचा पहिला राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यक्रम हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला. तेलंगणामध्ये हॉट एअर बलून फेस्टिवल साजरा करण्यात आला. हैदराबाद 2026च्या महिला हॉकी विश्वचषक पात्रता फेरीचे यजमानपद भूषवेल. अदानी समूह तेलंगणामध्ये 2500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डेटा सेंटर स्थापन करणार आहे. भारताचा पहिला बायोप्रोसेसिंग प्लांट वन बायो तेलंगणामध्ये सुरू झाला. तेलंगणाने जागतिक नेतृत्वासाठी AI इनोव्हेशन हब लॉन्च केले आहे. प्रश्न 5. अलीकडेच ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे डी. शेख जोअन बिन हमद अल थानी. आता पाहू अन्य महत्त्वपूर्ण नियुक्त्या. टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अमेलिया वाल्वरडे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. केजात भरूचा यांची HDFC बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. रविशंकर छवी यांची CRPF मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. जनरल MV पाठक यांनी पश्चिम समुद्री किनारपट्टीच्या कोस्ट गार्ड कमांडर म्हणून पदभार स्वीकारला. मेटा कंपनीने देना पॉवेल मॅककॉर्मिक यांची आपली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. केंद्रीय सतर्कता आयोगाचे सतर्कता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली. TVS सप्लाय चेन सोल्युशन्सने विकास चड्ढा यांची ग्लोबल CEO म्हणून नियुक्ती केली. प्रश्न 6. अलीकडेच माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबुरू कोणत्या राज्यात राबवण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे बी. झारखंड. झारखंड राजधानी रांची. मुख्यमंत्री हेमंत सोरेन.
राज्यपाल संतोष गंगवार। आता पाहू झारखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी। झारखंडमध्ये 25 वर्षांनंतर पेसा कायदा लागू करण्यात आला। झारखंडने आपली पहिली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली। केंद्र सरकारने झारखंडमधील गोड्डा थर्मल प्लांटला राष्ट्रीय वीज ग्रिडशी जोडण्यास मंजुरी दिली। 15व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे जेतेपद झारखंडने पटकावले। भारताचा पहिला खाण पर्यटन प्रकल्प झारखंडमध्ये सुरू होईल। हॉकी झारखंडने सलग 5व्यांदा सब ज्युनियर महिला जेतेपद जिंकले। सरहल महोत्सव झारखंडमध्ये साजरा करण्यात आला। हॉकी झारखंडने 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली आहे। प्रश्न 7. अलीकडेच ICCने बांगलादेशच्या जागी कोणत्या देशाला T20 विश्वचषक 2026 मध्ये समाविष्ट केले आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. स्कॉटलंड। प्रश्न 8. अलीकडेच 9व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यात कोणता देश फोकस देश म्हणून निवडला गेला आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. अर्जेंटिना। अर्जेंटिना। राजधानी ब्युनोस आयर्स। चलन अर्जेंटाईन पेसो। अध्यक्ष जेवियर मायली। प्रश्न 9. अलीकडेच टाइम्स हायर एज्युकेशन विषय रँकिंग 2026 मध्ये पहिल्या 100 मध्ये समाविष्ट होणारी एकमेव भारतीय संस्था कोणती आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. IISc बेंगळुरू। प्रश्न 10. अलीकडेच मोफत कॅशलेस आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी कोणत्या राज्यात मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे ए. पंजाब। पंजाब। राजधानी चंदीगड। मुख्यमंत्री भगवंत मान। राज्यपाल गुलाबचंद कटारिया। येथे लोकसभा 13, राज्यसभा 7 आणि विधानसभा 117 जागा आहेत। आता पाहू पंजाबशी संबंधित इतर चालू घडामोडी। पंजाबचे पहिले डॉग सँक्च्युअरी लुधियानामध्ये सुरू झाले आहे। पंजाबी गायक काका याने महिलांच्या सुरक्षेसाठी फ्रेंडो ॲप लॉन्च केले। पंजाबमध्ये मुलीच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी दियादी लोहरी साजरी करण्यात आली। 150वे श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन पंजाबमध्ये आयोजित करण्यात आले। पंजाबच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाचा सामना करण्यासाठी पहिल्यांदाच प्लास्टिक कचरा ब्रँड ऑडिट केले। सुधारित भारत नेट योजना संपूर्ण राज्यात लागू करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। पंजाब पोलिसांनी सायबर जागो कार्यक्रम सुरू केला। प्रश्न 11. अलीकडेच वैयक्तिक श्रेणीत सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. सीता शेळके। प्रश्न 12. अलीकडेच भारतीय सैन्याने कोणत्या ठिकाणी ऑपरेशन त्राशी 1 राबवले आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. जम्मू काश्मीर। आता पाहू जम्मू काश्मीर संबंधित अन्य चालू घडामोडी। केंद्र सरकारच्या ग्रीन पॅनलने जम्मू काश्मीरच्या दुलहस्ती स्टेज जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली। काश्मीरमधील जेहनपोरा गावात झालेल्या उत्खननात 2000 वर्षे जुने बौद्ध स्थळ सापडले आहे। एम्स विजयपूर कॅम्पसमध्ये जेन झेड पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले। जम्मू काश्मीरमध्ये दरबार मूव्हची परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली। 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा जम्मू काश्मीरमध्ये सुरू झाल्या। जम्मू काश्मीरसाठी 500 नवीन अटल टिंकरिंग लॅबची घोषणा करण्यात आली। काश्मीर मालवाहतुकीसाठी सक्षम होणारे अनंतनाग रेल्वे स्टेशन हे पहिले रेल्वे स्टेशन ठरले आहे। आता मागील व्हिडिओतील प्रश्न। अलीकडेच जानेवारी 24 रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? याचे अचूक उत्तर आहे बी. उत्तर प्रदेश। आता पाहू महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न। केरळमधील अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले। ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली आहे। राजस्थानच्या नागौरी अश्वगंधाला GI टॅग मिळाला आहे। ओडिशाने आमे पडिबा आमा भसारे योजना सुरू केली। भारताची पहिली क्रॉनिक किडनी रोग रुग्ण नोंदणी ओडिशा सुरू करेल। 2026 मध्ये जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन म्हणून एतिहाद एअरवेजला घोषित करण्यात आले। भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय बनले आहेत। ऑस्ट्रेलियातील फिंके नदीला जगातील सर्वात जुनी वाहणारी नदी म्हणून मान्यता मिळाली। अपार ID निर्मितीत छत्तीसगड राज्य आघाडीवर आहे।
वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ राज्य आघाडीवर आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लॉन्च केले. 2025 मध्ये चीनची लोकसंख्या 30 लाखांनी घटली आहे. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. विदर्भने सौराष्ट्राचा पराभव करून पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली. 2 दिवसीय उत्तरार्ध महोत्सव गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला. भारताचे सर्वात सुरक्षित शहर म्हणून मंगळुरूला घोषित करण्यात आले. कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले. यूपीचे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर लखनौ बनले आहे. राजस्थानचे कुंभलगड वन्यजीव अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आले. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच 25 जानेवारी 2026 रोजी कोणत्या राज्याचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.